तर आता आपण डेक्कन पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये आपण मागे बघू शकतो, माझं डेक्कन पोलीस स्टेशन आहे आणि आपल्याला असं कळण्यात येत आहे की इथं हे जे पोलीस स्टेशन आहे ते आता काळाच्या पडद्याआड जाणार आहे. म्हणजेच हे पोलीस स्टेशन आता बंद होणार आहे. म्हणजे डेक्कनची सुरक्षा करणारं जे पोलीस स्टेशन होतं, डेक्कन पोलीस स्टेशन, ते थोड्या दिवसातच बंद होणार आहे. आणि डेक्कन जिमखाना क्लब आहे, त्यांनी डेक्कन जिमखाना जो क्लब आहे त्या क्लबने इथल्या पोलिसांना एक पत्र दिलं, त्याच्यामध्ये त्यांनी नूतनीकरणाचा प्रस्ताव देखील त्यांनी या गोष्टीमध्ये मांडलेला आहे. गेली 6 दशकं हे पोलीस स्टेशन इथे कार्यरत आहे. 1922 साली ही जी इमारत आहे, म्हणजे ही इमारत जी ती पुण्यामधली ऐतिहासिक आणि ब्रिटिशकालीन इमारत असं आपल्याला कळण्यात येत आहे. आणि 1922 साली ही इमारत, ह्या इमारतीने आकार घेतला आणि 1955 साली ह्या इमारतीचा कारभार, म्हणजे 1955 साली जी आहे इथल्या पोलीस स्टेशनचा कारभार इकडनं सुरू झाला होता. आणि 1961 मध्ये जेव्हा पानशेतचं धरण जेव्हा फुटलं होतं, तेव्हा त्याच्यानंतरची एक गोष्ट झाली होती ती म्हणजे सगळीकडे पाणी झालं होतं आणि ही पोलीस स्टेशन जी आहे ते पाण्याखाली देखील गेलं होतं आणि इथे छपराला देखील या पाण्याने स्पर्श केला होता आणि त्याची पूर्ण रेषा देखील इथं आतमध्ये पोलीस स्टेशन मध्ये देखील मार्क केलेली आहे आता. तर आता नूतनीकरणामध्ये आपण बघू शकतो की नूतनीकरण या बिल्डिंगचं केव्हा होईल आणि कुठल्या प्रकारची एक नवीन इमारत आपल्या समोर येईल आपण नक्कीच जाणून घेऊयात. तोपर्यंत न्यूज डॉटसाठी मी अंशुकाश.